ज्यांनी आता आपल्यापुढे विचार मांडले ते मंत्रिमंडळातील माझे सहकारी इंदापूर तालुक्याचे आमचे लोकप्रिय आमदार दत्तामामा भरणे, आवर्जून नागपूरहून आलेले माजी खासदार डॉक्टर विकास महात्मेजी, विधिमंडळातील माझे सहकारी अभिजित पाटील, धनाजीराव साठे, बबनदादा शिंदे, मिनलताई साठे, संजय मामा शिंदे, रामहरी रूपनवर, विश्वासराव देवकाते पाटील, अविनाशजी शिंदे, हनुमंतराव कोकाटे, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब करगळ, आपल्या गावच्या सरपंच सुरजाताई बोबडे, तसंच उपस्थित असणारे श्रीयुत बंडूनाना ढवळे, सुहास पाटील, अनेक जण खताळ परिवाराच्या या मंगल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या करता त्यांना शुभेच्छा देण्याच्या करता आलेले सर्वच इथले प्रतिष्ठित नागरिक, पंचक्रोशीतील जमलेले सहकारी, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी आलो ते कुरुमदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरिदासजी खताळ, डॉक्टर धनाजी खताळ, डॉक्टर मोनिका खताळ, डॉक्टर प्रशांत खताळ, डॉक्टर वैष्णवी खताळ, डॉक्टर आनंद पांढरे, डॉक्टर विनोद राजपुरे, डॉक्टर श्रीकांत हेगडे, समस्त खताळ परिवार, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आपल्या सर्वांचे सहकारी, आपल्या सर्वांचे स्नेही आणि सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाव असलेल्या डॉक्टर धनाजी खताळ आणि प्रशांत खताळ आणि त्या दोघांच्याही सुविद्य पत्नी यांनी अतिशय प्रयत्न करून कष्टातनं हे सगळं इथं वास्तू उभी केली. मी फार बारकाईनं बघत होतो. ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर आणि पुढं मागं चौथाही मजला बांधला आहे. तिथं राहण्याचं व्यवस्था ते चारही डॉक्टरांची त्या बाबतीमध्ये करणारे दोन्ही कुटुंब, प्रशांत आणि डॉक्टर धनाजीराव इथंच राहणार आहे आणि त्याच्यामुळं इथं येणाऱ्या पेशंट लोकांना उत्तम प्रकारची सेवा देता यावी हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. खरं तर तसं बघितलं तर हरिदास खताळ ह्यांच्यावर फार लवकर त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली. म्हणजे त्यावेळेस डॉक्टर खताळ हे धनाजी 5वीत होते, प्रशांत 2रीमध्ये होता आणि इतक्या लहानपणी आईचं छत्र हरपल्यानंतर वडिलांनी ह्या दोघांच्यावर संस्कार केले. त्यांना एक बहीण, त्या बहिणीला चांगल्या पद्धतीनं संस्कार केले. आज तिघांची लग्न झालेली आहेत आणि बहीण पण चांगल्या घरामध्ये गेलेली आहे. तिथं ती चांगल्या पद्धतीनं नांदती आहे. पण हरिदास खताळांना कधी पत्नीचं सुख त्या ठिकाणी मिळालं नाही आणि त्यांनी स्वतःला प्रपंचाकरता, बाकीच्या मुलांच्या करता, मुलीकरता, त्यांच्या कुटुंबाकरता, त्यांचे 2 जे बंधू ते आज रिटायर झालेले आहेत, मेजर आहेत, परंतु त्यांनाही चांगल्या पद्धतीनं आधार देण्याचं काम त्यांनी हरिदास खताळांनी केलं. 7-8 एकर जमीन, गावचं राजकारण तसं बघितलं तर आजपर्यंत त्यांच्या विचाराचाच तिथं सरपंच, माढा तालुक्यातल्या शेवरे गावचे खताळ वस्ती ह्या परिसरामध्ये राहणारी ही सगळी जणं अतिशय कष्टातून, ज्याचा उल्लेख मामांनी पण केला, मी पण येताना गाडीत मला बरेच माझे सहकारी मित्र सांगत होते, शून्यातनं विश्व कसं निर्माण केलं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खताळ परिवार आपल्याला त्या ठिकाणी ओळखता येईल. आणि ही जागा देखील त्यांनी 8-8.5 गुंठे जागा घेतली. टेंभुर्णीला जागेचे भाव पण तसे बघितलं तर चांगले आहेत आणि टेंभुर्णी शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी एक चांगली देखणी वास्तू, सर्व काही तिथं ऑपरेशन थिएटर आहे, तिथं OPDच्या संदर्भामध्ये सगळ्या सुविधा आहेत. तिथं जर कुणाला ॲडमिट व्हायचं असेल तर सगळ्या प्रकारचे
जनरल वॉर्ड आहे, स्पेशल वॉर्ड आहे, डिलक्स वॉर्ड आहे, सगळ्या काही गोष्टी डॉक्टर धनाजी खताळ आणि प्रशांत खताळ आणि मोनिकाताई वैष्णवीताई ह्या सगळ्यांनी करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. हे सगळं करत असताना ह्या सगळ्यांच्या कुटुंबियांच्या प्रयत्नातनं ह्या सुरू झालेल्या पुणे सोलापूर रोड अकलूज चौक टेंभुर्णी भागातल्या वैद्यकीय उपचारासाठी अद्ययावत सोयीयुक्त अशा मंगल स्पेशालिटी हॉस्पिटल अँड पाईल्स लेझर केअर सेंटर ह्याचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज उद्घाटन झालं असं मी इकडं जाहीर करतो. थोडासा वेगळा बाका प्रसंग आहे. आत्ता मला अभिजित पाटील पण सांगत होते, दादा माझ्याही माढा तालुक्यातले काही माझे सहकारी पिंपळनेरचे 48 लोक जम्मू काश्मीरला तिथं थांबलेले आहेत. आम्ही काही हजारो लोक आपल्या महाराष्ट्रातली तिथं आहेत. काही जणांना तर ह्या भ्याड हल्ल्यामध्ये स्वतःचा जीव गमवावा लागला. फार वेगळ्या पद्धतीचं ह्या ज्या कोणी अतिरेकी होते त्यांनी केलेलं आहे. सगळा देश ह्याचा बदला कधी त्या ठिकाणी घेतला जातो, ह्याला जशाच तसं उत्तर कसं दिलं जातं, ह्या सगळ्या विचारामध्ये आहे. पंतप्रधानांनी पण काल महत्त्वाची मीटिंग घेतली. त्यांचे बाकीचे सगळे काही जे गोष्टी आपल्या हातात होत्या त्या बंद करण्याचं काम हे देशाच्या पंतप्रधानांनी केलं. परंतु आज देश एकसंघ ह्या सगळ्या भ्याड शक्तीच्या भ्याड हल्ल्याच्या मागे जी शक्ती आहे त्या शक्तीचा बिमोड करण्याकरता, त्या शक्तीचा नाश करण्याकरता परत कदापि तुमच्या माझ्या देशामध्ये अशा प्रकारचा प्रसंग हा कुणावर येता कामा नये ह्याबद्दलची खबरदारी काळजी हे घेण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे थोडासा वेगळ्या परिस्थितीतनं आपण सगळेजण चाललो आहे. आज बऱ्याच जणांना विमानाने आम्ही आणण्याचं काम करतो आहे. तिथं स्वतः एकनाथराव शिंदे बसून आहेत, गिरीश महाजन साहेब बसून आहेत. आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना इथून जी काही व्यवस्था इकडं आल्यानंतर करायची ती मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. कालच सलामी त्या ठिकाणी दिली. पण इतकं भयानक तो हल्ला होता की जगाने ह्या हल्ल्याची नोंद घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे जे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनात आहे की ह्यांचा बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचा, आणि तो बदला घेतल्याशिवाय आपला भारत देश गप्प बसणार नाही, ह्याबद्दल पण कोणी तिळमात्र शंका मनामध्ये ठेवायचं कारण नाही. परंतु आज एका वेगळ्या आगळ्या धनाजी खताळ किंवा प्रशांत खताळ किंवा आमच्या मोनिकाताई वैष्णवीताई ह्या दोघी मुली मदन्यांच्या घरातल्या, वेगवेगळे मदने आहेत परंतु भावकी एकच आहे, त्या मदन्यांच्या घरातल्या मुली आल्या आणि त्यांनी पण स्वतःला ह्या सगळ्या खताळ परिवारामध्ये अतिशय सामावून घेतलं आणि एक चांगल्या पद्धतीचं काम आपल्याला करून दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये मग आपल्या बाबतीमध्ये तसं बघितलं तर बालरोग तज्ज्ञ म्हणून मोनिकाताई हे सगळी जबाबदारी सांभाळणार आहेत. वैष्णवीताई तिथं स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून ते त्या ठिकाणची जबाबदारी सांभाळणार आहेत. आणि स्वतः धनाजीराव हे जनरल सर्जन आणि मूळव्याध लेजर तज्ज्ञ आहेत. आणि आपले डॉक्टर प्रशांत खताळ हे भूलतज्ञ आणि ICU तज्ज्ञ अशा पद्धतीचे आहेत. म्हणजे ह्या सगळा खताळ परिवार हा गोरगरिबांना उत्तम पद्धतीचं आरोग्य कसं ठेवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करत राहणार आहे. मला आपल्याला सगळ्यांना एक सांगायचं आहे, या नव्या अद्ययावत स्वरूपातलं हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी सर्व सहकारी डॉक्टर्स तसं खताळ कुटुंबीय मंगल हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ, विशेष करून सहकारी डॉक्टर्स, नर्सेस, सपोर्ट स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी ह्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देखील देतो. कारण कुठलंही कुणी हॉस्पिटलची वास्तू ही चांगल्या पद्धतीनं बांधली तर डॉक्टर म्हणतात दादा त्यांचाही आभार माना, त्यांनी फुकट नाही ना बांधली, त्यांनी पैसे घेतले. ठीक आहे, त्यांनी पण चांगलं काम केलं, दोरी ओळंब्यात काम केलेलं दिसते. कुठं काही असं जागा दाखवायला नाही की इथं गळतं, इथं चिऱ्या गेल्या, तिथं अमकं झालं आहे. कारण मी फार बारकाईनं बघत असतो, महाराष्ट्राला माहिती आहे. पण त्यांचंही मी कौतुक करील, कारण सगळ्यांचा हातभार लागला तेव्हा या टेंभुर्णीच्या शहरामध्ये एक चांगल्या प्रकारची वास्तू उभी राहिलेली आहे.
कुठलाही हॉस्पिटल किंवा कुठलाही प्रकल्प हा अनेक जणांच्या सामूहिक प्रयत्नातनं यशस्वी होत असतो। मग त्याच्यामध्ये डॉक्टर खताळांच्यापासून पार तिथं काम करणाऱ्या कामगार, मोलमजुरी करणारे मजूर ह्या सगळ्यांचंच योगदान आहे, हे नाकारता येणार नाही। त्याच्यामध्ये एकंदरीतच तज्ज्ञ डॉक्टरांच्यापासून स्वच्छता कर्मचाऱ्यांचं काम देखील तितकंच महत्त्वाचं असतं। अनेकदा डॉक्टरांच्या इतकं त्या हॉस्पिटलमधील स्वच्छता कशी आहे यावर देखील हॉस्पिटलमध्ये जायचं की नाही हे लोक ठरवत असतात। आणि त्यामुळं ह्या हॉस्पिटलच्या स्वच्छतेला देखील मी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो, कारण ती आज समाजाची खऱ्या अर्थाने गरज आहे। आपण अलीकडे बघतोय आपला सोलापूर संपूर्ण जिल्हा हा विकास इथला वेगाने होतोय। पुणे सोलापूर रस्त्याची वाहतूक ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते आणि या भागाचं औद्योगिकीकरण होतं आहे, ह्या भागाचं एकंदरीत जिल्ह्याचं नागरीकरण होतं आहे। या लोकसंख्येस रुग्णसेवेची खऱ्या अर्थाने गरज आहे। देशाच्या पंतप्रधानांनी पण ह्याच्यामध्ये लक्ष घातलं आहे। आयुष्मान भारत ही योजना त्यांनी आणली। आम्ही महात्मा फुलेंच्या नावाने योजना त्या ठिकाणी आणलेली आहे। आम्ही मधल्या करोनाच्या काळामध्ये आरोग्याचं किती महत्त्व आहे, वैद्यकीय क्षेत्राचं किती महत्त्व आहे हे आमच्याही सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे। आणि त्याच्यामुळे भागाभागामध्ये आम्ही मेडिकल कॉलेज प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज काढतोय। त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही रूरल हॉस्पिटल काढतोय। त्याच्यामध्ये स्पेशालिटी अशा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काढतोय। त्याला लागणारा निधी हा कसा मला उपलब्ध करून देता येईल ह्याकरता पण अर्थमंत्री म्हणून माझं स्वतःचं लक्ष फार बारकाईनं आहे। आणि हे सगळं होत असताना या लोकसंख्येला रुग्णसेवेची गरज आहे आणि ही गरज काही अंशी भरून काढण्याचं काम ह्या मंगल स्पेशालिटी हॉस्पिटलच्या निमित्तानं होणार आहे। त्याबद्दल मी धनाजीराव आणि प्रशांतजी आणि त्यांच्या दोन्ही सुविद्य पत्नींचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। या भागात वैद्यकीय सेवा ते देत आहेत। वैद्यकीय सेवा देणं हे रुग्णसेवेच्या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत हजारो रुग्णांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांचा विश्वास हा डॉक्टर धनाजी खताळांनी कमावलेला आहे। या विश्वासच तुम्हाला या पुढच्या क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाईल याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही। मल्टी स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हटलं की त्याच्यामध्ये ICU लागतं, NICU लागतं, अद्ययावत ऑपरेशन थिएटर लागतं, डायलिसिसची व्यवस्था लागते, डायग्नोस्टिकची व्यवस्था लागते, पॅथॉलॉजीची सुविधा द्यावी लागते, 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस अशा सुविधा तिथं द्याव्या लागतात। मला आता डॉक्टर धनाजी खताळ सांगत होते की दादा पुढं आम्ही वरच्या मजल्यावरच शेवटच्या राहायला येणार आहे, कारण उद्याच्याला रात्री अपरात्री कुणी पेशंट आला तर आम्हाला चौघांनाही त्यांना तिथं सेवा देता आली पाहिजे। अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। कारण गरिबी काय असती, कष्ट कसे घ्यायचे असतात हे आम्ही आमच्या वडिलांच्याकडनं म्हणजे हरिदास खताळांच्याकडनं शिकलेलो आहे। कुर्मादास सहकारी साखर कारखान्याचे ते आज संचालक आहेत आणि आज देखील त्यांना बाकीचे पण काही थोडेसे आजार आहेत, परंतु त्या आजारावर मात करून ते समाजाचं भलं करण्याचं काम करतायत, ते खरोखरीच कौतुकास्पद आहे। एकंदरीतच ग्रामीण भागातून सायन्समधून शिक्षण घेणारे डॉक्टर खताळ हे त्या गावातील पहिले बंधू, वैद्यकीय क्षेत्रात कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी ह्या खताळ परिवाराला नसताना, कोणाचंही मार्गदर्शन नसताना, फक्त आई आजारी असताना दवाखान्यामध्ये पोचू शकली नाही आणि याची खंत हे डॉक्टर धनाजी खताळ आणि डॉक्टर प्रशांत खताळ यांच्या मनाला लागलेली असल्याने त्या भावनेतनं त्यांनी अभ्यास करून हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं आहे। त्यांनी सुरुवातीलाच एका छोट्या स्वरूपामध्ये आपलं स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आणि त्याचा रूपांतर आज मोठ्या हॉस्पिटलमध्ये झालं। एवढं मोठं हॉस्पिटल बांधायचं म्हटलं तर आर्थिक पाठबळ लागतं, आर्थिक संस्थेमधनं काही जबाबदारी, काही कर्ज त्यांनी काढलेलं आहे, त्याच्यावर तेही एक मोठी जबाबदारी ह्या दोन्ही चौघांच्यावर देखील आहे। डॉक्टर धनाजी आणि डॉक्टर प्रशांत यांनी वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असताना मला त्यांना एवढंच सांगायचं की गोरगरीब जनतेला कायमस्वरूपी सहकार्य तुम्ही करतच असता, माफक दरामध्ये शस्त्रक्रिया करत असतात, पैशाअभावी शस्त्रक्रिया कधी थांबवली जात नाही, ही डॉक्टर खताळांची ओळख आहे अशी माहिती मला बाहेरनं मिळालेली आहे। आज धनाजी आणि आज प्रशांत यांनी मूळव्याध क्षेत्रामध्ये देखील आपलं नाव कमावलेलं आहे।
आजूबाजूच्या जिल्ह्यात अतिशय चांगल्या प्रकारे मूळव्याधामधील तज्ज्ञ डॉक्टर म्हणून त्यांची ओळख पाहायला मिळते आणि डॉक्टरांनी मूळव्याधामध्ये लेझर ही नवीन पद्धत जी मेट्रो सिटीमध्ये मोठ्या शहरात आपल्याला पाहायला मिळते ती माझ्या टेंभुर्णीसारख्या ती माझ्या माढा तालुक्यासारख्या सोलापूर जिल्ह्यासारख्या ठिकाणी आणण्याचं काम हे डॉक्टरांनी केलेले तेही कौतुकास्पद आहे। लेझर हे पद्धतीनं कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता किंवा वेदना विरहित पद्धतीनं रुग्ण चांगल्या प्रकारे बरा करता येतो, रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते। ही अतिशय नावाजलेली लेझर पद्धती टेंभुर्णीसारख्या छोट्या गावामध्ये डॉक्टरांनी अतिशय कमी दरात चालू केलेली आहे आणि याचाही ही बाब उल्लेखनीय, त्याचाही फायदा माझ्या वेगवेगळ्या पेशंटनी घ्यावा। या रुग्णालयामध्ये रुग्णांना इतर उपचार देखील मंगल हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे। त्यामध्ये मोनिकाताई ह्या बालरोग विभागातनं आपलं काम करणारे, प्रशांत हे भूलतज्ञ आहे, तसंच प्रशांतची मिसेस ही स्त्रीलोक आणि प्रसूतीमध्ये तज्ज्ञ आहे। अशा पद्धतीनं आणि ह्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आनंद पांढरे हे DNB कार्डिओलॉजिस्ट आहे, पूर्ण वेळ उपलब्ध राहून टेंभुर्णीमध्ये पहिले हृदयरोग तज्ज्ञ म्हणून ते काम पाहणारे, हे देखील विशेषत्वाने नमूद करावं असं वाटतं। एकंदरीतच डॉक्टर धनाजी खताळांचं मी सामाजिक कार्याबद्दल देखील त्यांचं योगदान फार मोठं आहे। त्यांनी दरवर्षी रक्तदान शिबिरं, मोफत रोग निदान शिबिरं, जागतिक मूळव्याध दिन या दिवशी मूळव्याधांमधील पेशंटला अत्यल्प दरामध्ये शस्त्रक्रिया, योग दिनानिमित्त मोफत योग शिबिराचं आयोजन, स्वच्छता मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग हा त्यांनी नोंदवलेला आहे। एक सामाजिक बांधिलकी मनामध्ये ठेवून हे खताळ कुटुंबीय काम करत आहे। या हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक रुग्ण हा ठणठणीत बरा होऊन आपल्या पायावर चालत घरी जाईल अशा प्रकारचा विश्वास मी ह्या उद्घाटनाच्या निमित्तानं व्यक्त करतो। आपल्या सर्वांना माझं एक सांगणं आहे की वैद्यकीय क्षेत्र हे कृपा करून हे रुग्णसेवेचं आहे, हे मानव सेवेचं क्षेत्र आहे, हे ईश्वर सेवेचं काम आहे। इतर पैसे कमावण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे। डॉक्टर होण्यासाठी, हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आपण लाखो करोडो रुपये खर्च करतो। जीवनातील महत्त्वाची वर्ष यासाठी त्यांची मेहनत ते घेतात, परंतु तुम्ही स्वीकारलेला डॉक्टरी पेशा हा रुग्णसेवेचा, मानव सेवेचा पेशा आहे आणि हा पैसे कमवण्याचा व्यवसाय नाही तर मानव सेवेचं व्रत आहे। हे वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनी जपलं पाहिजे असं माझं सर्वांना आव्हान आहे, विनंती आहे। पण हे जपत असताना तुम्ही काढलेल्या कर्जाचा मुद्दल आणि व्याजाचा हप्ता जाईल ही पण काळजी तुम्ही त्या ठिकाणी घ्या, अशाही प्रकारची विनंती मी या निमित्तानं करतो। मित्रांनो, बरंच बोलण्यासारखं आहे परंतु मी अधिक बोलून आपला वेळ घेत नाही। सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, आपलं उजनी धरण झपाट्याने पाणी सोडलेलं आहे। खरं तर पाण्याचं नियोजन हे जरा नीट केलं पाहिजे। एवढं उजनी धरण भरलं होतं आणि ते आत्ताच 23-24 तारखेला पार मायनसमध्ये गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं ज्याला पाणी पाहिजे त्यांनी घ्या, परंतु त्याचा काटकसरीनं वापर करा। उद्याच्याला तिथलं पाणी संपलं तर काय आपण करणार आहोत, कुणाला पाणी मागणार आहोत? म्हणजे ह्याही गोष्टीचा आम्ही आता महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मामाला माहिती असेल, दत्ता मामाला, परवाच्याच कॅबिनेटमध्ये आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेतोय। दर कॅबिनेटला देवेंद्रजी, मी, एकनाथराव, आम्ही सगळेजण हे निर्णय घेतोय का तर समाजाचं भलं झालं पाहिजे, राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। उन्हाची तीव्रता आहे, त्याचा चटका मोठा बसतोय, टेम्परेचर प्रचंड वाढलेलं आहे। परवा तर पुण्यामध्ये 65 वर्षात एवढं दुपारचं टेम्परेचर त्या दिवशी नव्हतं, इतकं टेम्परेचर त्या ठिकाणी वाढलंय। स्वतः विकास महात्मे ज्या विदर्भातनं येत आहेत तिथं पार 46 पर्यंत काही भागामध्ये टेम्परेचर गेलेलं आहे। त्यामुळं काळजी घ्या, उगीच कारण नसताना उन्हाचं कुठं इकडं तिकडं चकाट्या पेटत फेडू नका, कारण नसताना दुनियाच्या गप्पा मारू नका। राजकारण करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू, तुम्ही त्याच्यामध्ये काही आणखीन ह्याने असं का केलं, त्यांनी तसं का केलं आणि हे काही बरोबर झालं नाही, काय बरोबर झालं आणि काय चूक झालं ते आमचं आम्ही बघू। तुम्ही तुमचा धंदा पाणी व्यवस्थित बघा, तुमचा व्यवसाय व्यवस्थित बघा
उगीच एकामेकाचे उणी दुणी काढू नका. तुमचं भलं करण्याकरता जो काही तुम्हाला योग्य पद्धतीनं मदत, जसं आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये महिना हा पुढेही चालू ठेवणार आहे. मी सगळ्यांना सांगतो, आज पण मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, ती योजना आमचं महायुतीचं सरकार बंद करणार नाही. त्याचबरोबर 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर हा देखील तुम्हाला मोफत वीज देण्याचा निर्णय, या दोन्हीचा खर्च 65,000 कोटी रुपये दरवर्षी राज्य सरकारवर येतो. पण राज्य सरकारने शेतकऱ्याच्या भल्याकरता, माझ्या मायमाऊलीच्या, माझ्या लाडक्या बहिणीच्या भल्याकरता ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि बाकीच्या बाबतीत कसं रिसोर्सेस वाढवता येतील अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. ह्याही गोष्टीची नोंद माझ्या सोलापूरकरांनी ह्या निमित्तानं घ्यावी. मधून काही वेगळ्या घटना घडतात. काहीच दिवसापूर्वी सोलापूरमध्ये एवढे हुशार डॉक्टर, सगळ्यांना आवडणारे डॉक्टर, त्यांनी स्वतःचा जीव संपवला. माझी हात जोडून विनंती आहे की कुठं काही घडलं तर तुम्ही स्वतःला का संपवता. आज मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्राच्या काही भागात शेतकरी स्वतःचा जीव त्या ठिकाणी संपवतात, आत्महत्या करतात. एवढं करू नका. तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर महायुतीचं सरकार तुमच्या पाठीशी आहे. आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, तुम्हाला अडचणीत येऊन देणार नाही. त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण बायका मुलांना तिथं सोडून द्यायचं आणि स्वतःचं जीवन संपवायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्याकरता जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे ती खबरदारी शासन म्हणून आम्ही घेऊ, परंतु त्याच्यात जनतेने पण आम्हाला प्रतिसाद दिला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी ह्या निमित्तानं करतो. मध्ये पुण्यामध्ये पण काही घटना घडल्या, त्याचा उल्लेख करत नाही, परंतु म्हणूनच मी सांगितलं, हे मानव व्रत आहे, हे समाज व्रत आहे. हे वेगळ्या पद्धतीनं डॉक्टरांनी ह्या क्षेत्राकडे बघितलं पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आहे. कालच मी मुख्यमंत्र्यांनी आम्ही चॅरिटीच्या मार्फत जो काही उपचार गोरगरिबांना करतो त्याच्याकरता आम्ही सेल खोललेला आहे आणि त्याच्यातनं गोरगरिबांना ज्यांची ऐपत नाही त्यांना पण चांगल्या प्रकारचे उपचार मिळाले पाहिजेत. त्याकरता आम्ही त्यांचा इन्शुरन्स उतरवलेला आहे. त्याकरता आणखीन काही खर्च करावा लागला तरी चालेल, ही जबाबदारी आपल्या राज्य सरकारने उचललेली आहे. परंतु गरीबातल्या गरीब माणसाला देखील जगण्याचा अधिकार आहे, चांगलं आरोग्य, त्याला सर्व्हिस तशा पद्धतीने मिळण्याचा अधिकार आहे आणि तो देण्याच्या करता आम्ही कुठं कमी पडणार नाही ह्याबद्दलची ग्वाही मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या निमित्तानं देतो. एकंदरीतच आपल्या शहरात, आपल्या गावात, राज्यात किती चांगले वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या तरी त्यांचा उपयोग घेण्याची वेळ ही कुणावर येता कामा नये. त्यासाठी तुम्ही आम्ही प्रत्येकाने आपलं आरोग्य, निरोगी आयुष्य जगणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे. आपल्या पांडुरंगांनी जे सांगितलं आहे, आपल्या साधू संतांनी जे सांगितलं आहे, आपल्या तुकोबा महाराजांनी, आपल्या माऊली महाराजांनी जे सांगितलं आहे, निर्व्यसनी राहा, दारू, गुटखा, पान, तंबाखू, सिगारेट यासारख्या व्यसनापासून दूर राहा, नियमित व्यायाम करा, निर्व्यसनी जीवनाच्या माध्यमातून आनंददायी राहण्याचा आपल्या सर्वांनी प्रयत्न करूया. आपल्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून जनतेला निरोगी आणि आनंदी करण्याचं कार्य व्हावं अशा पद्धतीनं मी धनाजी खताळ आणि प्रशांत खताळ आणि त्यांच्या दोघांच्या सुविद्य पत्नी ह्या सगळ्यांनाच तशा प्रकारचं आव्हान करतो. मंगल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड पाईल्स लेजर केअर सेंटरच्या सर्व टीमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. रुग्णसेवेच्या क्षेत्रातल्या त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो. आणि ह्या कार्यक्रमाला आपण आवर्जून मला बोलवलं, इतर मान्यवर देखील इथं आले, त्याबद्दल सर्वांनाच धन्यवाद देऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.